Hello friends, welcome to online teaching course. Today we will discuss on the questions regarding the topic necklace in first unit. First of all, let's study the marginal questions. Those are very important. According to exam is concerned, the first question is, why was Mathilde married to a minor official? मॅथिल्डनं एका मायनर ऑफिशियलशी म्हणजे एका साध्या कर्मचाऱ्याशी लग्न का केलं? त्याचं उत्तर असं आहे, सिन्स मॅथिल्ड बॉर्न इन अ फॅमिली ऑफ क्लास and consequently belong to the middle class section of the society, she was wedded to a minor official as she did not have any means to get married an aristocrat. ती सुद्धा एका मध्यम वर्गीय कुटुंबामध्ये जन्माला आलेली होती आणि चांगल्या ॲरिस्टोक्रॅटिक फॅमिलीमध्ये, म्हणजे ज्यांना आपण उच्च आर्थिकदृष्ट्या संपन्न म्हणतो, या कुटुंबामध्ये तिचं लग्न होण्यासाठी ज्या काही गोष्टी लागतात त्या तिच्याकडे नसल्यामुळे तिचं लग्न एका साध्या कर्मचाऱ्याशी झालं होतं. दुसरा प्रश्न आहे, why did Mathilde weep with misery after visiting her schoolmate? जेव्हा ती तिच्या शाळेमधील मैत्रिणीला भेटली त्यावेळेस ती रडायला लागली. तिला फार दुःख झालं होतं. का रडायला लागली? तर त्याचं या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सांगता येईल. Mathilde wept with wretchedness in the wake of visiting her classmate because she was jealous. She no longer sought to visit there for the reason that she suffered so much when she came back home for entire day afterwards. She would blubber with sadness, regret, depression and wretchedness since she beguiles her companion for preparing all the extravagant of life. तिला दुःख यासाठी झालं की तिच्याकडे घालण्यासाठी चांगले दागिने नव्हते, परिस्थिती फार वाईट होती आणि तिच्यामध्ये एक प्रकारची जलसी निर्माण झाली. शी बिकेम जलस. जलस म्हणजे दुसऱ्याचं पाहून, दुसऱ्याची संपत्ती पाहून म्हणा किंवा दुसऱ्याचं वैभव पाहून आपल्याला वाईट वाटत असतं मनातून, त्याला आपण जलस म्हणतो. आणि अशा प्रकारची जलसी तिच्या मनामध्ये निर्माण झालेली होती. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट डीड दी एनव्हेलप होल्ड? तिच्या मिस्टरांनी जे एनव्हेलप आणलं होतं त्यामध्ये काय होतं? द एनव्हेलप हेल्ड अ वेलकम डेकोरेटेड विथ वर्ड्स. द मिनिस्टर ऑफ पब्लिक इन्स्ट्रक्शन अँड मॅडम जॉर्जस रॅम्पॉन्ट आस्क्ड द ओनर ऑफ Mr. and Madam Loisel's company Monday evening, January 18, at the minister's residence. मिनिस्टरच्या रेसिडेन्सला त्यांच्या कंपॅनियनचं जो काही प्रोग्राम होता त्या प्रोग्रामचं इन्व्हिटेशन कार्ड आणि त्या इन्व्हिटेशन कार्डमध्ये त्यांना जे आमंत्रण आणि असे वेलकम वर्ड्स त्या ठिकाणी दिले गेलेले होते त्या एन्व्हिलपमध्ये. Was the husband a considerate person?
हाऊ डू वी नो दॅट? तिचे पती समजूतदार व्यक्ती होते का? आणि हे आपल्याला कशावरून समजतं? तर एका प्रसंगावरून आपल्याला ते समजतं. ॲक्च्युली ही हॅड सम मनी अँड दॅट मनी ही सेव्ड फॉर बाईंग अ गन फॉर हंटिंग इन समर. But he became ready to give that sum of money to buy for her a new dress. 400 francs, we know. त्यांनी जे पैसे साठवले होते, जमा करून ठेवले होते, त्याला समर डेजमध्ये एक गन घ्यायची होती आणि शिकारीला जायचं होतं. तरीसुद्धा ज्यावेळेस त्याच्या मिसेसनी मॅडम लॉयझेलनी ड्रेससाठी पैशाची मागणी केली, त्यावेळेस ते पैसे त्याने तिला दिले आणि दुकानामधून ड्रेस आणलेला आहे. लुकिंग ॲट धिस इन्सिडेंट, या प्रसंगावर आपल्याला लक्षात येतं की he was a very considerate person. Why was Mathilde sad, restless and anxious though her dress was ready? आता ड्रेसही तिला घेतलेला आहे चांगला नवीन, तरीसुद्धा तिचं दुःख कमी झालेलं नाही. शी इज रेस्टलेस, ती रेस्टलेस आहे, अँशियस आहे, पुन्हा दुःखी आहे. याचं काय कारण असणार आहे? त्याचं कारण असं आहे, Mathilde was sad, restless and anxious because though she had a new dress, she did not have any jewels to wear for the party. Mathilde यासाठी रेस्टलेस आहे, यासाठी दुःखी आहे, यासाठी कष्टी आहे. ड्रेस मिळालेला असताना सुद्धा ती दुःखी आहे, कारण तिच्याकडे आता तिच्या अंगावरती परिधान करण्यासाठी चांगले दागिने नाहीत, म्हणून ती दुःखी आहे. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट डीड मॅडम फॉरेस्टेर्स लार्ज बॉक्स कंटेन? मॅडम फॉरेस्टेर्सचा एक जो मोठा डबा होता, एक मोठा बॉक्स होता, त्या बॉक्समध्ये जो दागिन्याचा बॉक्स होता, काय होतं? It contained bracelets, a pearl necklace and a superb diamond necklace. मोत्याचा हार, हिऱ्याचा हार, ब्रॅसलेट्स, असा भला मोठ्या दागिने असलेला तो बॉक्स. त्या बॉक्समध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे दागिने होते. आणि जो या मॅडम लॉयझेलची मैत्रीण आहे, मॅडम फॉरेस्टेर, तिच्याकडे तो बॉक्स आहे. विच सेंटेन्सेस टेल अस दॅट मॅथिल्ड ग्रेटली डिझायर्ड दी नेकलेस? या टेक्स्टमध्ये अशी कोणती वाक्य आहे की जे वाक्य आपल्याला या मॅथिल्डला तो हार पाहिजे, तिची तीव्र इच्छा आहे की तो हार तिला पाहिजे, अशी कोणती वाक्य ती तिची इच्छा दर्शवतात? तर त्यामध्ये पहिलं वाक्य आपल्याला सांगता येईल, देन शी आस्क्ड अँशियसली हेजिटेटिंग, वुड यू लेंड मी धिस, जस्ट धिस, हे एक वाक्य आहे. दुसरं वाक्य आहे, हर हँड्स ट्रेम्बल्ड ॲज शी टूक इट. हातामध्ये ज्यावेळेस तो हार तिने घेतला, तिचे हात असे कापायला लागले. ज्यावेळेस आपली तीव्र इच्छा असते की त्यावेळेस अशी परिस्थिती निर्माण होते. आणि तिसरं वाक्य आहे, हर हार्ट बिगॅन टू बीट विथ अनकंट्रोल्ड डिझायर. हे एक तिसरं वाक्य. सो दीज अबोव सेंटेन्सेस टेल अस दॅट मॅथिल्ड ग्रेटली डिझायर्ड दी नेकलेस.
हे 3 वाक्य आहे की ते आपल्याला सांगून जातात की मॅथिल्डला तो हार पाहिजे आणि तो हार तिच्याकडे असला पाहिजे अशी तिची तीव्र अशी इच्छा आहे, हे ते 3 वाक्य दर्शवतात. नेक्स्ट क्वेश्चन, वाय डिड मॅथिल्ड नॉट नोटीस ऑफ हर नेकलेस? मॅथिल्डला जो हार, तो तिचा हार हरवलेला आहे, तो तिच्या काही लक्षातच येत नाही कुठे आहे. असं कशामुळे होतं? Answer, Mathilde did not notice the loss of her necklace because she was enjoying. तिचा पूर्ण मूड जो आहे तो एन्जॉईंगचा मूड आहे आणि एन्जॉईंगच्या मूडमध्ये ती पूर्ण सगळं काही विसरलेली आहे, देहभान हरपून गेलेली आहे. बिकॉज शी वॉज एन्जॉईंग हरसेल्फ सो मच ॲट दी पार्टीमध्ये ती एन्जॉय करत आहे आणि एन्जॉय करताना कसल्याही प्रकारची गोष्ट तिच्या मनामध्ये नाही. डान्सिंग वाईडली विथ पॅशन, आणि नृत्य असं सादर तिथे करत आहे ती, ज्याला आपण वाईडली म्हणू, पॅशनेटली शी डान्स देअर. फॉरगेटिंग एव्हरीथिंग, ट्रायम्फ ऑफ हर ब्युटी, आणि तिच्या सौंदर्याने सर्व काही जिंकलेलं आहे अशा आविर्भावामध्ये ती पार्टी ती एन्जॉय करत असल्यामुळे तिच्या गळ्यामध्ये तिने हार घातला आहे ही गोष्ट ती विसरून जाते. अँड सक्सेस अँड फॉरगेट एव्हरीथिंग अबाउट हर, आणि सगळं काही स्वतःच्या अस्तित्वाचाच तिला विसर पडलेला आहे. मग त्या हाराचं काय आपण घेऊन बसलेलो आहे त्या ठिकाणी. तिला एक प्रकारचं विजयी मुद्रेने विजयी झाल्यासारखं वाटत आहे. प्रचंड असं यश तिला मिळालेलं आहे, सक्सेस मिळालेलं आहे असं तिला वाटत आहे. आणि या सगळ्या आविर्भावामध्ये येऊन पूर्ण देहभान हरवल्यामुळे तिचा हार नेमका कुठं पडलेला आहे हे ती आता सांगू शकत नाही. असं या प्रश्नाचं उत्तर आपल्याला देता येईल. नाउ रीड ईच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्सेस अलाउड. राईट हू सेड इट टू होम. वर्कशॉपमध्ये पहिला जो प्रश्न दिलेला आहे ते प्रश्न वाचायचे आणि दिलेलं वाक्य, तिथे काही वाक्य दिलेले, दिलेलं वाक्य कोण म्हटलेलं आहे आणि कोणास म्हटलेलं आहे हे लिहायचं आहे. पहिलं वाक्य आहे ए, लुक हेअर इज समथिंग फॉर यू. Mathilde husband said to Mathilde. B, the sentence is, why the dress you go to the theater in? Mathilde husband said to Mathilde. C, I would rather not go to the party. Mathilde said to her husband. D, choose my dear. Madame Forestier said to Mathilde. E, you have nothing else? Mathilde said to Madame Forestier. F, would you lend me this, just this? Mathilde said to Madame Forestier. And the last one, and that is G. What? How? That's impossible. Mathilde's husband said to Mathilde. So these sentences are given here in this activity, and who said to whom, कोण कोणास म्हटलेलं आहे हे वाक्य बोललेले आहेत आणि कोणाला उद्देशून ते बोललेले आहेत हे या ठिकाणी आपण पाहिलेले आहेत. some next question we'll discuss
in the second part. Thank you.